अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्राविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली असून स्थानिक गुन्हे शाखेने राहुरी तालुक्यातील उमरे येथे मोठी कारवाई केली आहे। एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या 2 तरुणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। त्यांच्याकडून कट्ट्यासह 5,52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी जिल्ह्यातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते। यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक राहुरी परिसरात गस्तीवर होते। दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी नेवासा ते शनिशिंगणापूर रोडवरून एका पांढऱ्या रंगाच्या गाडीमध्ये 2 इसम विनापरवाना गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पथकाने तातडीने शोध घेतला असता संशयित वाहन राहुरी तालुक्यातील उमरे येथील हॉटेल माऊली परिसरात उभे असल्याचे दिसून आले। पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता त्यात विशाल वसंत पालवे वय वर्ष 28 राहणार झापवाडी रोड घोडेगाव तालुका नेवासा व सोमनाथ भानुदास मोरे वय वर्ष 32 राहणार शनिशिंगणापूर तालुका नेवासा हे 2 संशयित इसम आढळून आले। पोलिसांनी केलेल्या कारवाईत एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस आणि एक मिस फायर झालेले काडतूस, 2 अँड्रॉइड मोबाईल फोन, एक सुझुकी कंपनीची XL6 कार असा एकूण 5,52,000 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे। या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार भगवान थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 397/2026 भारतीय हत्यार कायदा कलम 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत। ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप मुरकुटे, रिचर्ड गायकवाड, विशाल तनपुरे, भगवान थोरात, रमेश राजा अत्तार, अरुण मोरे आणि सोनल भागवत यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पडली।